आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। मी बालाजी हुल्लप्पा येळगे, राहणार सावळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। आज आषाढी एकादशी निमित्त मी एक कविता लिहिलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे। ही कविता शेतकऱ्यांच्या बद्दल आहे। एका शेतकऱ्याने पांडुरंगाकडे विनवणी केलेली आहे की देवा आम्हाला सुखी ठेव, समाधानी ठेव। अशा पद्धतीची कविता मी या ठिकाणी लिहिलेली आहे, आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहे। पंढरीच्या विठुराया शेतकऱ्याला पावशील का, आम्हा शेतकऱ्यांना सुख दावशील का। पंढरीचा विठुराया शेतकऱ्याला पावशील का, आम्हा शेतकऱ्यांना सुख दावशील का। अरे आम्ही दरवर्ष करतो तुझी वारी, कितीही दुःख असू दे आमच्या घरी। अरे आम्ही दरवर्षी करतो तुझी वारी, कितीही दुःख असू दे आमच्या घरी। काय रे देवा ते कवडी मोलाचे भाव, किती करशील अजून आमच्यावर घाव। काय रे देवा ते कवडी मोलाचे भाव, किती करशील अजून आमच्यावर घाव। म्हणजे शेतीमालाच्या भावाबद्दल आहे हा कडू। सांगणारे देवा आम्ही काय चुकलो, आषाढी वारीला आम्ही कधीच नाही मुकलो। सांगणारे देवा आम्ही काय चुकलो, आषाढी वारीला आम्ही कधीच नाही मुकलो। देवा माझ्या मनात तुझाच वास, माझ्या हृदयात तुझाच निवास। अरे देवा माझ्या मनात तुझाच वास, माझ्या हृदयात सुद्धा तुझाच निवास। सांगणारे पंढरीच्या विठुराया कधी संपणार आमचा वनवास। सांगणारे पंढरीच्या विठुराया कधी संपणार आमचा वनवास। अरे पांडुरंगा आता बघू नको अंत, या जगाचा पोशिंदा हाच खरा संत। अरे पांडुरंगा आता बघू नको अंत, या जगाचा पोशिंदा हाच खरा संत। देवा आता पुन्हा विनवणी नको, देवा आता पुन्हा विनवणी नको। पुढच्या वर्षी वारीला नक्की येतो, पुढच्या वर्षी वारीला नक्की येतो। पांडुरंगा आता सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव हीच विनंती।